हे बघा आमच्या लल्लाचं चाललेलं आहे सकाळपासून गेम खेळण्याचं काम. अरे बघा हे गेम आहे तो जिओ गेम माइनक्राफ्ट. नाव सांग त्याचं. माइनक्राफ्ट जोरात सांग. माइनक्राफ्ट म्हणून दरवाजा उघडा ठेवला तुला. वाटतं तरी काय असं मोबाईलवर नाही खाली वाटतं की अरे बघा असे पाहिजे देवाची सेवा पाहिजे. मुंगाच्या डाळीच्या वड्यांची भाजी केलेली आहे वहिनीने इथं. हे बघा इथं केलेलं आहे बेसन. तिकडं चाललेल्या आहे चपात्या. सकाळी सकाळी स्वयंपाक झालेला आहे. खातो तू नको खाऊ. आणि पुडी कठीणची भाजी. हळद कमी झालेली दिसते ना? कमी झालेली. कुठं बसणार आहे इथंच का? हा, इथं असतो मी तुळशीवर. नाही डोक्यावर बस. राहते ना. जास्त नको ये. पण मासे म्हणजे इथं कोणत्या नदी मासे वावरला हिरो आहे. हो का? जेवण करायला बोलू रे. कोणाला व्हिडिओ मध्ये गजाना महाराजचा बाप वर्षाचा हा बुडी या जेवण करायला. आज आमची चतुर्थी आहे त्यामुळे आम्ही सकाळी नाश्ता करून निघतोय. बाकीचे आणि आम्ही खिचडी खात आहे साबुदाण्याची. कुठं जातोय ते तुम्हाला पुढे आता दिसणार आहे. सगळ्यांचे जेवण झाले. ज्यांचे उपास आहे त्यांचं फराळाचं पण झालेलं आहे. हे बघा ताईंनो मी पण खिचडी खाते. इथं आहे भरपूर स्वयंपाक केलेला आहे सकाळी सकाळीचा. वरून ऊन पण तापलेलं आहे. सर्व ताईंना कळाले असेल की आम्ही कळे पठार येथील दर्शनासाठी निघालेलो आहे. त्यावरती आम्ही आत्ताशी निम्मे पण गड सोडलेले नाही. आणि आमच्या लल्लाचं बघा सारखं खाण्याचं काम चाललेलं आहे. काही दिसलं की लगेच मागतो. ऐकत नाही अजिबात. खूप ऊन झालेलं आहे आता. काय घेतलंय तू? आपण काल तिकडे गेलो होते मंदिरात. आज तिकडे आलाय दुसऱ्या मंदिरात पाया पडायले. वरती जाऊन हे दाखवू आपण. आले बाबा तुम्ही पायी आलेले आहेत बघा. हे बाबा जुनागड चोडता आहेत. किती किलोमीटर चालले जवळजवळ? 30 किलोमीटर. रोजचे किती किलोमीटर चालले? सरस 25-30. त्या बाबांकडे एक डायरीच आहे. किती किलोमीटर चालले सगळं लिहिलेलं आहे बघा ताईंनो. देवावर जर विश्वास असेल तर असं पायीवारी पण आपण करू शकतो. मनात जर इच्छा असेल तर. चौथी वारी आहे त्या बाबांची. ते बाबा सांगतात आहे आम्हाला इथं. माझ्या ज्या वहिनीच्या बहिणी आहेत त्यांच्यासोबत पण लहान मुले होते. त्यामुळे जिथं सावली दिसल तिथं 5 मिनटं असे सर्वजण बसायचे. 5 मिनटानंतर परत पुन्हा पुढच्या प्रवासाला सुरुवात करत होतो. जिथं सावली येईल तिथं असं 5 मिनटं बसतो आणि परत आम्ही आमच्या रस्त्याला लागतो. आम्ही सर्वजणी इथं सावलीमध्ये बसलेले होतो ताईंनो. आणि जे वजे वाहण्यासाठी गाडं वापरतात ते खूप सारे आले. त्यामुळे आम्ही सगळे उठून गेलो. काही जणी पुढे गेलेले आहेत. आता चला आम्ही पण जातो पुढं. आणि बघा वरून किती खूप छान नजारा दिसतोय असा. कळे पठारावर येण्याची ही माझी दुसरी वेळ आहे बरं का ताईंनो. सर्वजण सोडायला जर असे सोबत असेल तर अजिबात काहीच आठवत नाही. नवीन गड तर सर्वच ताई पाहतात पण जुने गड पाहायला सुद्धा खूप छान आहे. फायनली आम्ही पोहोचलेलो आहे गडावर. गडावरती पूजा साहित्याचे भरपूर दुकानं आहे. माझ्या बहिणीने घेतलेले आहे पूजेचे साहित्य. नारळ, भंडारा, फूल. दुपारची वेळ असल्यामुळे
मंदिरामध्ये अजिबात गर्दी नव्हती, त्यामुळे आमचे दर्शन पण खूप शांततेमध्ये झाले. त्यानंतर आम्ही केले फोटोशूट. आम्ही गडावर बसलेलोय आणि आमचं दर्शन घेऊन पण झालंय, फोटो वगैरे सर्व काढून झालोय. आता आम्ही थोडा वेळ थांबू आणि आता रिटर्न जाऊ. काय नको जाऊ. बघा आमचा लल्ला. चला ताईंनो, छान दर्शन झाले आमचे. महादेवाचे दर्शन घेण्याआधी पहिले नंदी महाराजांचे दर्शन घेतात, हे तर सर्वांनाच माहिती आहे. महादेवाच्या मंदिरामध्ये गेल्यास माझ्या बहिणीची नजर महादेवाच्या पिंडीवर जी चाफ्याची फुलं वाहिलेली होती त्या फुलांवरती गेली. कारण चाफ्याचे फूल हे महादेवांना वाहत नाही व दुसऱ्या कोणत्याच देवाला चाफ्याचे फूल वाहत नाही अशी ती मला सांगत होती. त्यामुळे जेवढी काही पिंडीवरती फुलं होती ती आम्ही दोघींनी मिळून काढली. ज्या ताईंना माहिती नसेल त्या ताईंनी ती फुलं वाहिलेली होती. धरला बी रस्ता गेल्या त्या नाही, पण मग आपले चालते तेवढ्या चालले जाऊ ना आपण. हा मग चला. गाडी काय एवढं घेतलं झालं का दर्शन बाई चांगलं? चांगलं झालं, छान. लल्ला राहिला आमचा मागेच. जे दिशीन ते मागतो, काही पण मागतो. खेळणे मागतो, खायचं म्हणतो. तुम्ही चाफ्याचं फुल का बरं घेतलं? ताईने ज्या दादाकडून पूजेचं ताट घेतलेलं होतं त्या दादांसोबत ताई वाद घालत बसली की तुम्ही चाफ्याचे फूल ताटामध्ये का दिले. त्याबद्दल त्यांना पण काहीच माहिती नव्हतं. आपल्यापैकी बऱ्याच ताईंना माहिती आहे किंवा नाही, त्यांनी जरूर कमेंटमध्ये सांगा की चाफ्याचे फूल हे देवाला वाहत नाही. आपल्या बाया काही दिसता नाही. मागे साहेब त्या नाही गेल्या त्या पुढे. तिथल्या पुढे गेल्या का? हा, आमच्या सोबत ज्या होत्या त्या खाली गेलेल्या आहेत. आम्ही पण हळूहळू जातो. दर्शन पण झाले. आमच्या लल्लाच्या पायामुळे आम्हाला पण हळू चालावं लागतं आणि वरून ऊन पण खूप आहे. टाऊन उतरता गडावरच माझ्या बहिणीची चप्पल कोणीतरी नेली. आम्ही म्हणजे तिच्या मुलीने आणि तिने असं करत आम्ही इथपर्यंत आलो. शेवटी आम्हाला एक टेम्पो दिसला. त्या टेम्पोवाल्याला मी रिक्वेस्ट केली, त्यामध्ये आलो आणि तिला चप्पल पण घेतली. इथं एक छोटंसं आम्हाला दुकान दिसलेलं आहे, म्हणजे रोडवरतीच घेऊन बसलेले आहेत त्या मावशी. छोटे छोटे जाते, पाटे, खलबत्ते खूप छान छान आहे त्यांच्याजवळ. तुम्हाला पण दाखवते, बघा तुम्ही पण. खूप छान छान वस्तू आहे. माझी बहीण ते बघते आहे. छोटे जे दिवे असतात ते पण आहे. कशाचे 100 रुपये? ते गोव्याचं हे काही उगवायला काही राहत नाही ना. लागू का मग भाव करून पहा, घेणं असेल तर. भाव करून पहा ना, घेणं असेल तर. हे पाय लल्ला, छोटी आणि भक्तराज माझ्यासोबत येत आहेत. माझ्या इथं बाकी आमचे पाहुणे गेलेले आहेत. काही पाहुणे ट्रेनने जाणार आहे. चला ताईंनो, आता आम्ही पण निघतो. हे बघा आमची रूम. सगळ्यांना एक एक रूम दिलेली होती. आम्ही निघालेलो आहे ताई आता आमच्या घरी जाण्यासाठी. बाकीचे पाहुणे राहिलेले आहेत, ते पण निघतील संध्याकाळी 9 वाजता ट्रेन आहे त्यांची. बऱ्याच ताईंनी यांना पहिले पण आपल्या व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे. यांच्या सुनेचं वटीभरण होतं. ह्या माझ्या मावस वहिनी आहे बरं का ताईंनो. ज्यांना माहिती नाही त्यांच्यासाठी सांगते. खूप छान स्वभाव आहे त्यांचा. हा, वाचायलाच पाहिजे का नाही तुम्ही? हाय की नाही? त्या पोरग्याले व्हायला नाही, आजीच्या घरी चाला, आईच्या घरी. हा ना, ते काही जात नव्हती. नाही देत, येऊ नाही देत मग घडी घडी. आता भेटेला चान्स. आमच्या भागामध्ये भाचीच्या सुद्धा पाया पडतात. कोणाकोणाच्या भागामध्ये भाचीच्या पाया पडतात ते पण कमेंटमध्ये नक्की सांगा. तुमचे दादा आणि भक्तराज हे दोघं बाईकवरती येणार आहे आणि आम्ही दोघी निघालेलो आहे बसने. कुठं थांबली रे बस? हा, कशाला थांबली बस? नाटक करायले. कुठे चालला तू? आजीच्या घरी. पोहोचलेलो आहे पुण्यामध्ये. तिथून आम्ही घरापर्यंत रिक्षा केली. आजचा ब्लॉग इथंच संपवते. परत भेटू उद्याच्या एका नवीन ब्लॉगमध्ये.